महत्त्वाची अपडेट तुम्हाला देणं होती। ज्या शेतकरी बांधवांचे आपल्या अतिवृष्टीचे पैसे मागच्या वर्षीचे आतापर्यंत आलेले नाही, अशा सर्व याद्या, रिजेक्टेड याद्या आणि काही दुसऱ्या आधार इनव्हॅलिडच्या याद्या किंवा अशा संपूर्ण याद्या आपल्या तहसीलमार्फत प्रसारित करण्यात आलेल्या आहे। आणि ज्या शेतकरी बांधवांचं आधार प्रमाणीकरण बाकी असेल अशा सर्व शेतकरी बांधवांना आधार प्रमाणीकरण करून घ्यायचं आहे। कृपया याच्याकडे दुर्लक्ष करू नका आणि आपले सर्वांचे आधार KYC अर्थात आपलं आधार प्रमाणीकरण हे करून घ्या। कारण हे पैसे आधार प्रमाणीकरण केल्याशिवाय पैसे आपल्या खात्यावरती जमा होणार नाही। बऱ्याच शेतकरी बांधवांनी पहिल्या आधार KYC केले, आधार प्रमाणीकरण केलेलं होतं, पण त्यांचे आधार लिंकचे किंवा आधार सेडिंगचे खाते नसल्यामुळं सदर ते पेमेंट रिजेक्टेड झालेलं आहे। त्यामुळे त्या पुनश्च एकदा शेतकऱ्यांनी ज्यांचे नावं VK नंबरद्वारे टाकून आपण आपलं आधार प्रमाणीकरण व्यवस्थित, आपले अकाउंट नंबर, गट नंबर व्यवस्थित बघून त्याचे आधार प्रमाणीकरण करून घ्यायचं आहे। चुकीच्या पद्धतीने आधार प्रमाणीकरण केलं तर त्याला पुन्हा तुम्हाला तहसीलला चक्रा माराव्या लागेल। त्यामुळं आपण व्यवस्थितरित्या आपलं आधार प्रमाणीकरण करून घ्यायचं आहे। आणि जर तुम्ही आधार प्रमाणीकरण केलं नाही तर आपले पैसे जमा होणार नाही, याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी। कारण हे सरकारचं सिस्टमच असं आहे, आधार प्रमाणीकरणवर त्यांनी केलेलं आहे। कारण आता प्रत्येक बेस हे आधार प्रमाणीकरण किंवा आधार KYC याच्यावरच या सरकारने निश्चित केलेलं आहे। त्यामुळे प्रत्येक बँकेचं अकाउंट असो अथवा कुठेही असो, बँकेच्या अकाउंटला आधार KYC असतं आणि आपल्या याला आधार प्रमाणीकरण असतं। या सर्व गोष्टीवर शेतकऱ्यांनी अत्यंत बारकाईनं लक्ष द्यायचं आहे। कारण या सरकारनं तर ह्या चाळण्या, हे फिल्टर काही करप्टेड वगळण्यासाठी लावलेलं आहे। याची सर्व शेतकरी बांधवांना नोंद घ्यावी। आणि या काळामध्ये सर्वात जास्त आतापर्यंत इतके प्रॉब्लेम नव्हते, पण आता ऑनलाईनमुळं हे थोड्या अडचणी येत आहे। एकदा ऑनलाईन एकदा झालं त्यानंतर शेतकऱ्याला अडचण येणार नाही। कारण ह्या सरकारच्या काळामध्ये नुसते कागद, नुसते आधार लिंक, नुसती गर्दी, धामाचे लोक कामाला लावून दिले फक्त, आणि प्रत्यक्ष नुसते कागद हे जोड ते जोड, नुसते बोट टेकू काही लोकांचे बोटं तुटायला आले पण काही फिंगर काही आले नाही आणि लाभ काही भेटला नाही, नुसते कागद भरूच परेशान झाले। सदरील या सरकारने तरी या शेतकऱ्यांच्या अडचण लक्षात घेऊन काही याच्यावर उपाययोजना करून याच्यात सुलभता कशी आणता येईल याची सरकारनं काळजी घेतलेली पाहिजे। आणि ज्या शेतकरी बांधवांचं जे आपला वारस किंवा आपले जे शेतकऱ्याच्या नावावर जमीन आहे असे मृत्यू पावलेले असेल, असेच आधार प्रमाणीकरणसाठी तुम्ही तुमच्या वारसाची आधार प्रमाणीकरण करून त्याची तक्रार दाखल करून आपलं मृत्यू प्रमाणपत्र, वारस त्याची ते सहमती जी असेल ती त्यांच्या परिवारामध्ये कोणी नावं असेल त्या जमिनीमध्ये, या सर्वांची सहमती घेऊन आपल्या तहसीलला जमा करून तक्रारीमार्फत तुम्ही तुमचे पैसे आणू शकता। कारण बऱ्याच शेतकरी बांधवांच्या आपल्या ग्रामीण भागामध्ये बरेच शेतकरी वयोवृद्ध शेतकरी मरण पावलेले असतात, मात्र त्यांचा थंब नसल्यामुळे ते त्या गोष्टीकडे कांडोळा करतात। तो कृपया या शासनाचा पैसा आहे हा सोडू नका शासनाला, कारण शासन काही आपल्याला फुकट देत नाही। त्यामुळे कोणी का असेना या सर्वांची आपण आधार प्रमाणीकरण करून घ्या आणि आपल्या या अनुदानासाठी तुम्ही या अनुदानाचा लाभ घ्या। जय जिजाऊ, जय शिवराय।